1 मेला फोन आला वाटेकऱ्यांच्या दोन्ही की मॅडम असे असे माणसं आलेत आणि मोटरी उचलून नेलेत। मग मी मला चला पोलीस स्टेशनला, तर ती लोक येत नाहीत वाटेकरी। ते म्हणतात आम्हाला करून खायचं आहे आणि आमची मुलं त्यांच्यात शाळेत आहेत, आमचे आई वडील वयस्कर आहेत आणि आम्हाला पुन्हा दगाफटका झाला तर काय करायचं, एवढं तुमचं शेत एवढं एक पीक आम्ही काढतो आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही शेती करत नाही। कारण तेव्हा ऑन द स्पॉट ऊस जायच्या घाईला आलेला होता। एप्रिल मे म्हणजे जे ऊसाचेच टायमिंग असतात जानेवारीपासूनचं। मग ठीक आहे म्हणलं, नेले तर नेऊ द्या, मी काय तर दुसरी सोय करेन म्हणलं, तुमच्या ऊसाला पाणी देण्याचा प्रयत्न करेन। मग दुसऱ्या बी वाटेकऱ्याचा फोन आला, हिथं पण येऊन गेलेत, मग धमक्या देऊल्या त्यांनी वाटेकऱ्यांना। मग म्हणलं जाऊ दे आता। एकच दिवस तेवढं झालं की पुन्हा दुसऱ्या दिवशी घरामध्ये 8:15 वाजल्यापासून रात्री 2 मेच्या दिवशी दरोडा टाकण्यात आला। एकही वस्तू घरामध्ये ठेवली नाही। 8:15 वाजल्यापासून 11:15 पर्यंत 3 तास टमटममध्ये सामान नेलं जात होतं। तेव्हा तुम्ही सोलापूरला होते। टमटमवाला स्वतः फोन करतोय, वहिनी ताई मला माफ करा, मला हे तुमच्या संसाराला हात घालायचं नाही, पण ह्यांच्या दबावापोटी मला करावं लागतंय, म्हणून टमटमवाला स्वतः माफी मागत होता। मी म्हणलं बाळा तू तुझं काम करतो, एवढ्याच वयाचं पोरगं होतं ती, मला माझ्या हातातलं नेलं, नशिबातलं कोण नेणार नाही, नेऊ दे म्हणलं।